पंतप्रधानांची शपथ घेतल्यानंतर पहिला नमस्कार वाकून वसंतला पाटील हे नाव आहे. शरद पवारांचं भांडण प्रख्यात भांडण. सकाळी 10:30 वाजता दादाजी शरद पवार, शरद तू काय सरकार पाडणारच काय? शरद म्हणलं कोणी जाईल तुम्हाला? आम्ही काय पाडणार नाही, काय पाडणार असशील तर आपण सगळे मिळून पाहू. मला तरी कुठे रस आहे? मला तरी तिरपुड्याच्या सगळ्या त्या आलेल्या मला काय रस नाही, पाडायचं सगळे पाडू. शरद नाही दादा तसं काय नाही. हाऊस सुरू झालं, 40 लोक उठले, प्रतापराव उठले, गोविंदराव शरद पवार उठले, तिकडे जाऊन बसले. दादा म्हणले तुला म्हटलं होतं मी, तुम्हाला बोललं असतं आपण एकदा पाडलं असतं. नंतरचा इतिहास तुम्हाला सगळा माहिती आहे. ताई का उभा राहिल्या, यशवंतरावची वृत्त त्या मुद्द्याला सांगा, त्या इतिहासात मी जात नाही. सांगण्याचा माझा मुद्दा आहे. पण 86ला मुख्यमंत्री करताना दादा दिल्लीला जाऊन आपल्याला सांगितलं शरदला मुख्यमंत्री केलं पाहिजे. साहेब हा मनाचा जो मोठेपणा आहे ना, हा साधा मोठेपणा नाही. 86ला दादांनी शरद पवारांना मुख्यमंत्री करण्याची भूमिका बजावली. आणि शरद पवारांचं मन आहे कसं आहे, फार मोठा माणूस आहे, त्यांच्या तोडीचा महाराष्ट्रात माणूस नाही, हे मी जाहीरपणे सांगायला कुठे संकोच करत नाहीये. कंपनीचा किस्सा सांगतो. सचिन इथे बसलाय साहित्य सभेत, ते आमचे सबनीस अध्यक्ष, ते सभेच्या आधी मोदींबद्दल काहीतरी बोलायला बोलले, भडका उडाला. भाजपचे खासदार म्हणाले आम्ही सगळे उधळून सीएमने फोन केला, मी येणार नाही. तावडेने फोन केला, मी येणार नाही. आणि ते संमेलनाचं होतंय की नाही असं वाटलं. पी.डी. पाटील, सचिन इतकर हे सगळे टेन्शन मध्ये आले की अरे मुख्यमंत्री येत नाहीत, सांस्कृतिक मंत्री येत नाहीत, काय होईल? चला म्हटलं शरद पवारांकडे. मोती बागला होते पुण्याला, गेलो आम्ही. मला म्हणे काय बोलतो, काय काम काढलं? काय नाही, असं ते सीएम येत नाही, तावडे येत नाही, काय येत नाही. म्हणजे ते संदेश काहीतरी बोलले. अरे जाऊ दे, ते काय छोटा आहे, पण ते येत नाहीये, जरा बोला सीएमशी. मी कशा सीएमशी बोलू? फोन उचलला, गेट मी पीएम साहेब, पीएमला फोन साक्षीला फोन, चहा येईपर्यंत फोन लागला. ते बजर आहे, तुम्ही दावली ऐका येतं. हाँ शरद जी कही है. मैं बोले इतना बड़ा इवेंट महाराष्ट्र में हो रहा है, तुम्हारा चीफ मिनिस्टर नहीं आ रहा है, वो चुटपुट कोई मतभेद हो गया है, वो छोड़ देना चाहिए. मोदी जी को बोले बंदा आएगा आणि तुम ठेवून दिला. 5:30 वाजता संध्याकाळी साहेब 5:45 फडणवीसांचा फोन आला पी.डी. पाटलांना, साहेब येणार आहे म्हणे. मी कुठे नाही म्हटलं, मी येणार आहे. फडणवीसचा फोन आल्याचं कळल्यावर 10 मिनिटांनी तावड्याचा फोन आला, मी पण येणार आहे. तुम्ही या. हे शरद पवार, ही ताकद कोणात नाही असते. दोष कमी जास्त प्रमाणात सगळ्यांमध्ये असतात. पण 50 वर्ष एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका टाकली आणि बाकी सगळे दुसऱ्या टाकले. तर ही पिढी अशी आहे. दादा असतील, यशवंतराव मोहिते असतील, मोठा माणूस होत आहे, मतभेद कोणाची असू दे, पण महाराष्ट्राची रोजगार हमी योजना हे यशवंतराव मोहितेंचं फळ आहे. पागेंनी सूचना केली, पागे तासगावचे, बरोबर, पागे झोपाळ्यावर बसले आणि प्रभाताईने त्यांच्या मेहंदीचा म्हणतात प्रभा किती पैसे देणार? ते म्हणा 700 रुपये. मग किती गडी लावू शकशील तू 8 दिवसात? 10-15 गडी लावेन शेतात. म्हणलं मी मुंबईहून आलो मी पैसे घेऊन येईन किंवा मुंबईहून पाठवीन. साहेब पैसे नसायचे कोणाकडे. यशवंतराव चव्हाण गेल्यानंतर त्यांच्या लॉकरमध्ये पासबुक जे मिळालं त्यात किती पैसे होते? 750 रुपये होते. विरंगुळा बांधला, पिढीने बांधून दिले कराडच्या, काही नाही निघालं. एवढे वर्ष सत्तेत राहून काही निघालं नाही. दादाच्या नावावर काही नाही. यशवंतराव मोहितेची काही शेती असेल ती आहे. पाग्यांजवळ 700 रुपये होते.
मुंबईला आले, कागद घेतला, वसंतराव नाईकांना दिलं. 700 रुपये 10 दिवस 15 गडी, 100 कोटी रुपये बाजूला काढले तर किती गडी? वसंतराव नाईक म्हणजे काय काय वगैरे काय नाही, 100 कोटी बाजूला काढा, मागे त्याला काम द्या, झाली योजना रोजगार हमी. यशवंतराव मोहिते म्हणाले, अहो याचं नाव तुम्ही ठेवलंय, मागे त्याला काम, मग मागितलं नाही तर मला हमी शब्द, म्हणून तो गॅरंटी शब्द. साहेब त्या रोजगार हमी भ्रष्टाचार झाले, सगळं झालं, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही सगळं, पण 5 लाख कामं उभी राहिली त्या योजनेत, ते लक्षात ठेवा. 5 लाख कामं उभी राहिली. कापूसही का दिला, वसंतदादा असताना आले, वसंतराव नाईक असताना आले. शेतकऱ्याचे जे जे विषय आहेत ते गेल्या 15 वर्षात त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने आणलेले आहेत. आणि म्हणून दादाची जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना बाबूराव तरुण पिढीला एक गोष्ट सांगा, सामान्य माणसाची प्रामाणिक राहून नेत्याला काम करायचं असतं, की सामान्य माणसाची बांधिलकी ना यशवंतराव सोडली, ना दादा सोडली, ना शरद पवार सोडताय. ही भूमिका घेणं अतिशय गरजेचं आहे. दादाने ती घेतली, म्हणून एक एवढा मोठा माणूस, स्वातंत्र्याचा सगळी गोळी झेललेला माणूस. साहेब तुम्हाला खरं वाटणार नाही, स्वातंत्र्य सैनिकांना मानपत्र देण्याचं काम दादाने मुख्यमंत्री असताना केलं, पण दादाला मानपत्र दिलं गेलं नव्हतं. हे यशवंतरावच्या जेव्हा लक्षात आलं, ते वसंतराव नाईक मुख्यमंत्री पदावरून खाली उतरल्यानंतर वसंतराव नाईकांच्या हस्ते दादा मानपत्र दिलेलं आहे. दादा सांगायला गेले नाही, मी पण स्वातंत्र्य सैनिक आहे, नाही सांगायला गेले. हा जो साधेपणा आहे साहेब, शेतीच्या प्रश्नाबद्दलची आत्मीयता आहे. शरद जोशीने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं, दादा काठी घेऊन शेतकऱ्याच्या नेतृत्वासाठी, शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उभे राहिले. साहेब सत्तेत नव्हते दादा. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्राच्या राजकारणात जी माणसं सत्तेत नाहीत पण समाजाच्या एक नेत्यांमध्ये आहेत, अशा माणसांची यादी प्रतीक केली तर किती माणसं आहेत? माझा एक सिद्धांत आहे, तुम्हाला पटेल का म्हणते, पदावर असलेली माणसं मी नेते मानत नाही. जो पदावर नाही त्याच्या मागे लोक आहेत का, ही त्या नेतृत्वाची कसोटी आहे असं मी मानतो. दादा पदावर नसतानाही दादाच्या घरी 100-200 माणसं अशी पायतणाची बाहेर नुसती रांग लागलेली असेल. दादा कोणी नव्हते, दादा काही देऊ शकत नव्हते, पण नाही दादाला भेटलं पाहिजे. आज पवार साहेब गेले की 8 वाजता जाऊन बघा साहेब, 5 वाजता म्हणून सुटतो आणि 8 वाजता बेल वाजली की घड्याळ लावून घ्यावं, 8 वाजले लोकांना भेटायला सुरुवात करतो. सत्य होत नाही. शेवटी सामाजिक नेतृत्व शिल्लक नाही. दादा गेले, यशवंतराव गेले, यशवंतराव मोहिते गेले, पंजाबराव देशमुख गेले, शंकरराव चव्हाणही मराठवाड्यातला मोठा नेता तोही गेले. हे सगळे मोठे नेते गेल्यानंतर सगळ्यात मोठी पोकळी व्हॅक्यूम कोणता झाला असेल तर या समाजात आज सामाजिक नेतृत्व शिल्लक राहिलं नाही. पदावरची माणसं, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे समाजाचे नेते आहेत असं मी मानत नाही, ते सत्तेचे नेते आहेत. अमळनेरमध्ये एक दंगा झाला, हिंदू आणि मुस्लिमांचा. साने गुरुजी अमळनेरमध्ये राहत होते आणि जे बाळासाहेब चौधरी, मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते, त्यांचे वडील धनाजी नाना चौधरी, त्यांनी फैजपूरची काँग्रेस पहिल्यांदा अधिवेशन खेळ्यात घेतलं होतं. ते तिथे होते, ते दंग्यात उतरले, आगीचे गोळे एकमेकांच्या अंगावर टाकतायत हिंदू मुस्लिम, आणि धनाजी नाना मध्ये उभे राहिले आणि म्हणाले तुम्हाला साने गुरुजींची शपथ आहे, आगीचे गोळे खाली टाका. साहेब दोन्ही बाजूच्या लोकांनी आगीचे गोळे खाली टाकले. 1 मिनिट थांबतो. आज आगीचे गोळे घेऊन एकमेकांच्या अंगावर टाकताय, कोणाच्या नावाने शपथ घाला, त्याचं नाव सांगा, त्याचं नाव घ्या, 10 गोळे जास्त टाकणार. हे का घडले?
सामाजिक नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. गांभीर्याने हा विषय घ्या. सामाजिक नेतृत्व करणारे बाबा आमटे असतील, विनोबा भावे असतील. साहेब, विनोबा पावनाला बसत होते आणि चंबळ आणि खोरेना भीम मधल्या खोऱ्यातले डाकू, म्हातारा कोणे माहित नाही, पावनार कुठे माहित नाही, त्यांनी आवाहन केलंय की डाकूंनो, तुम्ही शस्त्रसेने पार टाका आणि तुम्ही चांगलं सामाजिक जीवन जगाया, मी तुमच्याकरता वकिली करायला तयार आहे. आणि भिंड आणि मुरुना खऱ्यातले डाकू घोड्यावर येऊन आपली शस्त्रास्त्र ते पावनार आश्रमात शिरले तेव्हा तिथे 10 पंचवाले होते. त्यांना विनोबा कोणी पण कळलं नाही, त्यांनी दुसऱ्याच्या पुढे टाकल्याबरोबर. पण एक सामाजिक नेता आव्हान करतोय आणि चंबळपर्यंत माणसं त्याच्या पायात बंदुका टाकतायत, याला मी सामाजिक नेतृत्व म्हणतोच आहे. आणि ते सामाजिक नेतृत्व दादा गेल्यानंतर, यशवंतराव गेल्यानंतर आज संपलेलं आहे. आणि म्हणून मग तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. ही निवडणूक मागे बघतो तर साथ कोणीच नाही, दुसरेच कडे निघून गेले सगळे. या घोषणा, वाढदिवसाचे पोस्टर, हे सगळ्या लोकांना कंटाळा आला या गोष्टीचा. अशा वेळी तरुण मुलांना, तरुण मुलींना दादा काय ते समजावून सांगणं. किती मुलांना माहिती हो गफार खान? बेटा माहिती आहे का तुला गफार? नाही माहिती. शाहरुख खान माहिती का नाही? शाहरुख खान माहिती आहे, गफार खान माहित नाही. का माहित? तिचा काय दोष? तिचा काय दोष आहे का? तिला सांगितलं का आम्ही कधी गफार खान? 9 ऑगस्टला, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला, हे 9 ऑगस्ट म्हणजे काय, 15 ऑगस्ट म्हणजे काय, 26 जानेवारी म्हणजे काय, हे सांगितलं घरात कधी मुलांना? सांगितलं? आम्ही तेवढे दोष. देशाच्या स्वातंत्र्याचा धडधडता इतिहास आम्ही मुलांना सांगितला नाही साहेब. त्यांचा दोष नाही आहे. माझा नातू एवढा होता, मी माझ्या मुलीला सांगितलं त्याला 98-99% मार्क मिळाले नाही तरी चालते, पण त्याला मला या पद्धतीने घडवायचं आहे. मी त्याला सगळा इतिहास सांगायचो. बाजी प्रभू असा लढला, 2 दानपट्टे करून लढला, महाराज गडावर गेले, तोफांचे 5 आवाज केले. तुम्हाला म्हणाला महाराजांनी तोफाचे 5 आवाज करेपर्यंत वेळ का काढला? म्हटलं का? महाराजांनी बाजी प्रभूला मोबाईल का नाही केला? तुम्ही असलात, माझी मुलगी पण असली. मी तिला सांगितलं बेटा याचा अर्थ असा आहे की तिला मोबाईल कळलाय, त्याला बाजी प्रभू कळलेला नाही, तो मला सांगायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे आम्ही सांगून सगळ्यांना बसून 9 ऑगस्ट म्हणजे काय, कोणती अरुणाचलपती 70 खांबावर आणि सगळ्यांना अटक केलेली. 108 लोकांना आकाश पॅलेसमध्ये डांबून ठेवलं होतं. महात्मा गांधी रात्रभर उभे होते. 108 लोक एका खोलीत होते. गजाला धरून महात्मा गांधी होते. जेलर आला आणि म्हणाले आपको सोने की अलग व्यवस्था की है, मच्छरदानी है. महात्माजीने विचारलं किती मच्छरदानी आहे? 1. कैदी कितना है? 142. 142 के लिए दे रहे हैं क्या मच्छरदानी? नहीं, तो मुझको नहीं चाहिए. तो मुझको नहीं चाहिए याचं नाव महात्मा गांधी, लक्षात ठेवा. आज ती भावना संपली. आम्ही घरात नाही मुलांना सांगत. माझं पालकांना कोणाकोणाला सांगणं की 9 ऑगस्ट विचारलं की सांगा ना निधन गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, रणवज्रांचे छातीवरती झाड शेलून प्रहार. मुलाला एकदा तरी म्हणाल लावा. 2 खांद्यावर 2 बंदुका घेऊन काच्या नेसलेले बंडी घातलेल्या वसंताला घोड्यावर बसलेला फोटो मी छापलाय. थक्कवाल तुम्ही फोटो बघून. काय बदललं होते दादा. त्या गंजीत गुंडावर लपून बसले होते. ती गंजी दादानी कशी खेचून काढली आणि लाथा बुक्याने कसं त्या गुंडाला चेचून काढलंय. सातारा गॅजेट मध्ये ती घ्यायची. हा इतिहास तुम्ही मुलांना सांगणार की नाही सांगणार? की 13 नोव्हेंबर वसंताचा जन्मदिन, 12 मार्च यशवंतराव चव्हाणांचा जन्मदिन नाही. एवढे होणार साहेब. तुम्हाला हे घरात सांगावं लागेल, तुम्हाला वाचावं लागेल. 10 मिनिटं मुलाला तुम्हाला बसवावं लागेल. संध्याकाळी तो कुठे जातो, काय करतो, प्रार्थना म्हणतो की नाही.
ही सगळी तुमची माझी जबाबदारी आहे सर. आणि म्हणून येणारे पुढचे दिवस हे नुसते कॅशलेस नाही आहेत, हे सेन्सलेस दिवस सत्य आहे. सेन्सलेस दिवस आहे. मी राजकीय भाषण म्हणून करत नाही, ते करायचं तेवढी जरूर करू. कोणाच्या बापाला घाबरणार नाही ते करायला, लक्षात ठेवा. जरूर करू. पण देशाची एकात्मता, अमेरिकेचा अध्यक्ष येतो इथे जायच्या दिवशी सांगतो की प्रधानमंत्री साहेब देशातला धार्मिक उन्माद शिगेला पोहोचलेला आहे, त्याला आवर घाला. हे सांगून ओबामा गेलेत अमेरिकेने. हे सांगण्याची वेळ येते या देशावर. हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा, तो हा देश. आणि म्हणून भरतीकडे चालल्यात सगळ्या गोष्टी. लोकशाही तुम्हाला विजय मिळाला, तक्रार नाही आमची. पण लोक म्हणतायत 75 लोक वेगळे, एकाने संवेदना नाही व्यक्त केली साहेब. एकाने दादा असलेलं काटे काढून बाहेर निघाले असते. 77ला दादा निघाले काटे काढून. लक्षात ठेवा, शेतकरी मोर्चा दादानी काढला, शेतकरी संघटना बांधली. दादा सत्तेत नव्हते, दादांना काय मिळवायचं नव्हतं. दादा राबले. त्या दादांची जन्मशताब्दी. आणि साहेब तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही राष्ट्रवादीच्या आमचे सख्खे भाऊच मध्ये एक भिंत पडली, फक्त काढून टाकू आपण ती भिंत. एक साहेब 2014च्या निवडणुकीत आघाडी तोडली नसती, मोदी लाट गेल्यावर विधानसभा झाली, मोदी लाट आल्यावर, मोदी लाट येऊन गेल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला बहुमत मिळालं नाही. 123 जागा मिळाली आणि त्यातल्या 27 जागा तुम्ही आम्ही जे तिकडे पाठवले ते निवडून आले, तर ते 96 हिशोबनी पवार साहेबांना त्यांची स्टेटमेंट दिलंय. काल मी त्यांच्या वाढदिवसाला उल्लेख दिलाय. पवार साहेब शुभेच्छांचा अपेक्षा. 123 मधले 27 काँग्रेस राष्ट्रवादीचे, ते वजा केले ते 96 आहेत साहेब. आजही नगर परिषदात तुम्ही एक जण असतात साहेब, तर 1 नंबरला काँग्रेस राष्ट्रवादी असते. तुमच्या हाताने तुम्ही धोंडा पाडून घेतला, त्यांना काय, त्यांची ताकद नाही साहेब. पुरोगामी महाराष्ट्रात, शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य होऊ शकतं, ही कल्पनेच्या पलीकडची आहे साहेब. महाराष्ट्रातली मराठी माणसं, महाराष्ट्रातली कष्टकरी माणसं, महाराष्ट्रातली पुरोगामी माणसं बोलताय खाली. हे राज्य पुरोगामी माणसांच्या हातात राहिलं पाहिजे. ते राज्य चुकीच्या लोकांच्या हातात, असं कसं धर्माच्या नावावर विचार करणाऱ्यांच्या हातात जातं, कसं जातीच्या नावावर विचार करण्याच्या हातात जातं कसं. मी राजकीय भाषण करत नाही, पण संताप आवडत नाही तुम्हाला सांगतो. कारण आम्ही सगळी चळवळ पाहून त्या चळवळीच्या माणसांकडून, त्या नेत्यांकडून जे काही शिकायचं ते शिकलेलो आहोत. आणि म्हणून दादांच्या जन्मशताब्दी वर्षाला पाहून फोन केला. मी नाही म्हटलं असतो ना तर माझ्या एवढा करंटा कोणी नसता. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही जे काय 12 कार्यक्रम करणार आहात, मी पण महाराष्ट्रात 13 तारखेला 12 ठिकाणी पुढचे कार्यक्रम करतो. मी एकटा करतो. यशवंतराव चव्हाणांच्या 116 भाषणात मी 1 पैसा प्रति कोणाकडे घेतला नाही. ते होते सचिन माझ्याबरोबर. आम्ही फिरलो अमेरिकेत, आम्ही गेलो 6 व्याख्यानं अमेरिकेत केली साहेब. सचिनला होता आमच्याकडे. लोकांना यशवंतराव समजून घ्यायचे. मी करेन आता 11 व्याख्यानं राहील, काय अवघड नाही करणार साहेब. हे सांगितलं पाहिजे मुलांना आणि करेन. आता तर काय पैसे नसतानाच फिरावं लागेल. सकाळी रांगेत उभे राहून 2000 रुपये मिळाले की एसटी पकडून निघावं लागेल. आपलेच पैसे, काय अवस्था आहे. बोलण्याच्या पलीकडचं साहेब. जवळजवळ 600 लग्न मोडली, 80 लोक मेले आपल्या पैसे करतात. आणि काही देशाला वाटत नाही, पंतप्रधानाला वाटत नाही की लोकसभेतून खुलासा करावा.
लोकसभेला कसपटाचा मान मानलं जाते. आणीबाणी जाहीर झाल्यानंतर इंदिरा गांधींनी पहिल्या दिवशी निवेदन केलं लोकसभेत की फॉर व्हॉट वी हॅव डिक्लेअर्ड इमर्जन्सी. मे बी रॉंग, मे बी राईट, पण लोकसभेला माहिती दिली पाहिजे. ही किमान घटनेची जी शिकवण आहे ती तुम्ही तुम्हाला तयार नसाल तर तुमची कोणती लोकशाही. त्याच्यामध्ये बोललं पाहिजे आणि बोललं पाहिजे. मी तर लिहितोय, बोलतोय आणि बोलणार आहे. मी तर परवाच्या एकात काय जाती असेल तर ते उलट टाक, छळ करतील, ठार मारतील, मारा, हरकत नाही. सांगू की जे भीम आणि तो धर्म आमचा नसेल, सांगू की जे भीम आणि तो धर्म आमचा नसेल, नाचती हुजरे तिथे ते सोहळे आमचे नसेल. हे दादांनी आम्हाला शिकवलं, यशवंतरावांनी शिकवलं, उद्धवराव पाटलांनी आम्हाला शिकवलंय. म्हणून तो दादाचा पाणीदार बसा घेऊन तरुणांची एक चांगली टीम या सातारा जिल्ह्यात बाबूराव उभी करा. ती जयंती साजरी केली, एक सभा घेतली, व्याख्यानाच्या 12 सभा केल्या. केवळ 12 सभा केल्या, याच्यावर बाबूराव समाधान मानू नका. तुम्ही पुढाकार घ्या, पत्रकारांना घ्या पुढाकार. आणि या सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात 12 किमान 13 तारखेला तरुणांचं एक संघटन आम्ही करू, एक टीम उभी करू. पुढच्या समारोपाच्या दिवशी जेव्हा 17 साली 13 नोव्हेंबर येईल, 13 डिसेंबर नोव्हेंबर, त्या दिवशी दादाचं एक पुस्तक आपण प्रकाशित करू. तेही मी तुम्हाला करून देतो. म्हणजे त्या तरुण मुलांपर्यंत आणि मुलींपर्यंत गेलं पाहिजे. तरुणांनी यांना समजून घेतलं पाहिजे. मग कोणाची मजा नाही आहे. तुम्हाला मी सांगतोय, महाराष्ट्रातल्या पुरोगामी वातावरणाला शह देण्याची कोणाची मजा नाही. किती आले आणि किती गेले. दादा दादा राहिले, यशवंतराव राहिले. त्यांचा वसा घेऊन महाराष्ट्राच्या तरुणांनी उभं राहावं एवढीच विनंती करतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, इतकं चांगलं बोलला बाबूराव, पण ही माणसं माझ्याकरता नाही, या भ्रमात नाही. हे दादा करतात. कोणी आलं असताना तरी आगे असते. भगवान येशू ख्रिस्त जेरुसलेम मध्ये पहिल्यांदा गेले तेव्हा गाढवावर बसून गेले. सगळं जेरुसलेम शहर भगवान येशू ख्रिस्ताला बघायला जमलं होतं. त्या गाढवाला वाटलं हे आपल्या करता, तुम्ही माझ्याकरता आलाय असं समजण्या एवढं मी गाढव नाही, तुम्ही दादाकरता आलाय. त्या नेत्याच्या त्यागाला सलाम करण्याकरता आलाय. फक्त सलाम इथपर्यंतच ठेवू नका. घरात आपल्या मुलाला विचारा, वसंत दादा पाटील यांचं नाव माहिती आहे का तुला? वसंत दादा कोण होते माहिती आहे का? त्यांनी कुठे गोळी झेलली माहिती आहे का? एवढं तरी विचारावं. अहो, महाराष्ट्राच्या विधानसभेत भामरे नावाचा एक मंत्री प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देता म्हणाला, कोण सेनापती बापट? मंत्री कोण सेनापती बापट? ही अवस्था आहे महाराष्ट्राची साहेब. ही महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून बाबूराव, तुम्ही चांगलं काम हातात घेतलं म्हणे साहेब, तुम्ही तर कमाल करून टाकली. बाबूराव, एक मतात त्यांना तिकीट देऊन टाकू पुढच्या वेळी, काय होईल? अरे हा विचार करूनच आपण दिलं, प्रतीकला पण पाठवू. अशी चांगली माणसं पाहिजे. समाजाचा विचार करणारी जी माणसं आहेत ना, त्या माणसाला करायला मोठं ठेवायला मोठं बाजूला. मी पवार म्हणून सांगितलं की 2 जिल्हा परिषदेचं भांडण करू नका साहेब. जिल्हा परिषद तुम्हाला गेली काय, जिल्हा परिषद मला गेली काय, याच्यावर भांडण करू नका. राज्य जिंकायचं याच्यावर लक्ष ठेवा. काय जिल्हा परिषदेला महत्व आहे? राज्य जिंकायचं आहे, पुरोगामी लोकांचं राज्य आणायचं आहे. 3 रोजगार आम्ही चालू ठेवायचे. आई शपथ तुम्हाला मी सांगतो, या बिल्डिंगच्या पेक्षा 5 पट उंच कापसाचे ढीग नागपूरला पडले साहेब. कापसाला भाव नाही. काय शेतकरी बैलबंडी घेऊन येतो, 2 माणसं त्या गाडीवर असतात. सावजीच्या खानावळी जेवायचे चौघांचे 400 रुपये होतात साहेब. 400 रुपये. मरणाची थंडी पडली आणि 3-3 दिवस ढिगले कापसाचे पडले. महाराष्ट्राला काही वाटत नाही साहेब.
आणि प्रत्येक तुमच्यासारख्या तरुणाने 50 तरुण भले किती 4 तरुण हो, हे होणार नाही हे सांगायला पुढे या. शेतकरी कोणाकडे जाणार आहे? नागोला गेला पूर्ण साहेब, एक कांडी चुकून कोणी सिगरेट ओढले कांडी टाकले ना भस्म होऊन जाईल साहेब. वर्षभराची सगळी मेहनत माती मोड होऊन जाईल. अक्षरशः त्याला कोणी वाली राहिलेली नाही, संत्र्याच्या पिकाला कोणी राहिलेली नाही आहे. आणि म्हणून हे शेतकऱ्यांचे प्रश्न साहेब मी प्रचाराकरता बोलत नाही. या आताच्या सरकारला फक्त कंझ्युमरची काळजी आहे, ग्राहकाची काळजी आहे, शेतकऱ्याची काळजी नाही. शेतकऱ्याची काळजी करणारा नेता कोण होता? तर तो वसंतदादा होता. आणि म्हणून वसंतदादांकरता आपण या ठिकाणी यायला पाहिजे, तो विचार मांडला पाहिजे. आपण मला अतिशय आत्मीयतेने प्रेमाने बोलवलं. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ठरलेला कार्यक्रम पुढचा 12 महिना 13 तारखेचा बाबूला तुम्ही ठरवा. तुमचे कार्यक्रम चालू द्या, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करीन. पुन्हा एकदा त्या निमित्तानं भेटू. रहमतपूरकरांना सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. विशेषतः भगिनी आल्या, नुसते येऊ नका. ज्या म्हणजे तुमचे आले नाहीत त्यांना सांगा तो कोणी गेला आला होता ते असं सांगितलं म्हणजे काय, 15 ऑगस्ट म्हणजे काय, 26 जानेवारी म्हणजे काय, ते त्या घरातल्या तुमच्या मुलाला नातवाला मुलीला सांगा. आणि काही वेळ ते खोकडं बंद करून ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण ते सांगा. एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळ्यांना नमस्कार, थांबतो. आपण आपल्या व्याख्यानामध्ये महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणातील अनेक पैलू उलगडत दादांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि शेतकऱ्यांसाठीची असणारी तळमळ किती श्रेष्ठ होती ही व्यक्त केली. त्याचबरोबर जाती धर्माचे पास तोडून मानव मुक्त व्हावा हा संदेश दिला. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रतीक पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. आज या ठिकाणी दादांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आज कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खऱ्या अर्थाने बघायला गेलो तर मगाशीच भावे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नवीन मुलांना डाउनलोडची सवय लागली. आज आम्हाला तुमच्या डाउनलोडची सवय लागली. पूर्ण कार्यक्रम आम्ही डाउनलोड करण्यामध्ये जास्त वेळ घालवला. आणि तुमची खरं म्हटलं तर दादांच्या जवळ राहून सुद्धा किंवा पहिला नातू म्हणून जेवढं काय अनुभव आला असेल तर नातू म्हणूनच तो अनुभव होता. पण खऱ्या अर्थाने वसंतदादा ओळखायचे असेल तर वसंतदादांच्या असणारी जवळची मंडळींना भेटल्यावरती जी आपल्याला ऐकू येतं, ज्या ज्या जे आठवणी त्याच्याकडनं ऐकायला मिळतात, त्याच्यातनं खरे वसंतदादा किती मोठे होते हे आम्हालाही त्या ठिकाणी समजतं. खऱ्या अर्थाने म्हणलं तर आज या ठिकाणी सुनील मान्यने जो कार्यक्रम घेतला, खरं अर्थाने एक चांगला कार्यक्रम झाला. एक पहिली सुरुवात त्याने एक सांगलीतनं आम्ही केली आणि खरं म्हटलं तर त्याची वाटचाल आज आपल्या इथं आज त्याने राबवली. एक चांगला उपक्रम आहे. खऱ्या अर्थाने म्हणलं तर दादा जिवंत कुठे आहेत असं मला कोणी विचारलं तर मी सांगतो की प्रत्येक संस्थेत आहेत. पण कुठल्याही संस्था तिथं शाळा असेल, आज तिथं साधं कॉलेजेस असतील, जिथे जिथं दादाचं नाव उल्लेख आज त्या ठिकाणी केलं जातं, संस्था त्या ठिकाणी वाढवली जाते, त्याच ठिकाणी दादा जिवंत असतात, यशवंत चव्हाण जिवंत असतात. ह्या मंडळीच्या नावाने जी काय संस्था उभ्या राहिल्यात, बँक असेल, आज त्या ठिकाणी कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, आणि त्याचबरोबर आपल्या इथं असणारे स्कूल असेल, हे एक माध्यम आहे या मंडळीनं जिवंत ठेवायचं. खऱ्या अर्थाने म्हणलं तर ज्यावेळेस काँग्रेसची 60 वर्षात काय केलं हा ज्यावेळेस प्रश्न बीजेपीने विचारला गेला होता, फार थोडका वेळ होता आणि काँग्रेसच्या आम्हा मंडळीनं किंवा त्या ठिकाणी असं राष्ट्रवादीच्या मंडळीला कुणालाही ते सांगता आलं नाही की नेमकं 60 वर्षात काय केलं. कारण की आपला जन्म जर आत्ताचा बघितला, आत्ताची मुलं वगैरे होती जी मताला एकाएकी पहिल्यांदा त्या ठिकाणी गेली, त्याच्या असणाऱ्या 11 वयाच्या घटनेमध्ये काय काय घडलं एवढंच तरी बघितलं. म्हणजे मगाशी भावेसाहेब म्हणले तसं तो मोबाईलचाच आठवण देणार आहे. मोबाईल आला कसा, त्याची सुरुवात कोणी केली हा विषय त्या ठिकाणी पुढे निघाला नाही. त्यामुळे आम्ही किती जरी त्या ठिकाणी प्रचार करायचा प्रयत्न केला तर हा प्रचार होऊ शकला नाही. कारण बघणारा माणूस होतो, एक 18 वर्षापासून हा रस्ता आहे तसा आहे, 18 वर्षापासून आमच्या गावात पाणी येतं.
तर त्या 18 वर्षामध्ये त्याला 18 वर्ष माहित आहेत का, कारण त्याची स्वतःची जाणीव व्हायला त्याला कुठेतरी साधारण 16 वर्ष किंवा 15 वर्षानंतर खरं तरी बघायला चालू केलं असेल की आजूबाजूला काय माहिती 4 ते 5 वर्षाचा त्याचा असणारा अनुभव. आज या ठिकाणी दादांची आठवण काढायची म्हणजे जुन्या माणसांनी आपल्यासाठी काय केलं. स्वातंत्र्याची लढाई म्हणजे नुसती लढाई झाली आपण ती पिक्चर मध्ये बघतो तर ती नाही. त्या लढाईनंतर सुद्धा जी विकास कामं झाली, जो निर्णय झाला, त्या अनुषंगाने आता महाराष्ट्र उभा राहिला, आज आपला देश उभा राहिला, हे खऱ्या अर्थाने आपल्याला समजायचं असेल तर या जुन्या आठवणी, जुन्या लोकांचे असलेले विचार आहेत हा फार महत्वाचा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी आणि परत आता सगळ्यांचं मी नाव घेत नाही, पण बाबूराव शिंदे आहे, त्याचबरोबर सुनील माने साहेब आहे, सगळ्याच मंडळी आहे, अहमदपुराच्या सगळ्या असणाऱ्या मंडळीने जो हा कार्यक्रमाची सुरुवात केली, ही अजून कार्यक्रम आपण वाढवा. फक्त मला ते अहमदपूर पुरतं मर्यादित ठेवू नका. आणि मला माहिती आहे सुनीलराव इतर अहमदपूरमध्ये कार्यक्रम कायमच आपण दादांचं घेतात, तेव्हा असं काही नवीन तुम्ही करताय असं मी काही तुम्हाला सांगणार नाही. नक्की सातारा जिल्ह्यामध्ये जी ह्या मंडळीने योगदान दिलेलं आहे की कुठेतरी असणाऱ्या बाकीच्या सुद्धा मुलांना, नवीन असणाऱ्या तरुण पिढीला, कदाचित आमच्याही पिढीला नाही, आमच्याही पिढीला सगळंच माहिती असं नाही, यांना समजावं की निमान निर्णय घेत असताना आपलं मगाशी भावेसाहेब म्हटल्याप्रमाणे आज खऱ्या अर्थाने म्हटलं तर दोष हा नेतृत्वाचा जेवढा आहे तेवढा हा समाजाचा सुद्धा आहे. कारण जो नवीन गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत, समाजच आता अशा पद्धतीने तयार व्हायला लागलाय की तो जुन्या नेतृत्वाला मानायला पण तयार आहे. खऱ्या अर्थाने एखादा सज्जन माणूस जर रस्त्यावर त्या ठिकाणी स्वतः जर किती मोठा असेल आणि चालत जात असेल तर त्याची किंमत राहिली. त्याला 4 ठिकाणी लाल दिवाच्या गाड्या घेऊन फिरावं लागते, त्या ठिकाणी बॉडीगार्ड घेऊन फिरावं लागतं, त्याचे लोक त्याला ओळखत नाही. हा समाज कुठेतरी जर सुधारायचा तर समाजाला जुन्या मंडळीने काय केलं, खऱ्या अर्थाने समाज म्हणण्यापेक्षा थोडंसं आपण असं म्हणू की नवीन पिढी, जी पिढी आता बघत आलेली आहे, आपल्याला माहिती आहे की संस्कृती जपायची असेल तर संस्कृतीचं पालन घरात व्हायला पाहिजे, आणि तेच होत नाही. कारण आपली संस्कृती शिकवणारा हा टीव्ही आणि व्हॉट्सअपचा मीडिया झालेला आहे. हा मीडिया काय संस्कृती शिकवणार आहे हे मला सांगायची गरज नाही. जुना काळ होता, एखादा विषय जरा जरी आपल्याला संशय आला तर आई वडील आम्हाला आठवते सांगायचे, हे बरोबर नाही, कारण समोर दिसणारी वस्तू होती. पण आज मोबाईलच्या माध्यमातून दिसणारी वस्तूच राहिलेली नाही. आणि मुलं जाऊन शाळेत नेमकं काय करतात किंवा कॉलेजमध्ये काय करतात ते आपण बघायलाही जात नाही आणि अडवायलाही जात नाही. आणि टीव्ही माध्यम एवढा मोठा झालाय की सगळं केलं तर चालतंय, त्यात काही दोष राहिलेला नाहीये. प्रत्येकाचा विचार आहे, आपल्या आपल्या विचारांना आपण धावा, आम्हाला स्वातंत्र्य आहे विचारायचे असं सांगून आपण विषय घेऊन जातो. पण खऱ्या अर्थाने म्हटलं तर खऱ्या आज समाजाला गरज याची आहे की अशा पद्धतीने व्याख्यान आपण घ्या की ज्या माध्यमातून ही लोक मोठी का झाली. जसं भावेसाहेब म्हणले तसं नेतृत्व म्हणजे उभा राहिलेलं एखादा मुख्यमंत्री नेतृत्व, पण ज्या व्यक्ती मागे लोक उभे राहतात ते नेतृत्व. म्हणजे आपल्याला काय व्हायचं आहे, आपल्याला त्या ठिकाणी नेतृत्व म्हटलं तर फक्त राजकारणात नाही, प्रत्येक ठिकाणी नेतृत्व होऊ शकतं. म्हणजे एखादा आम्ही कितीही मोठं झालो तरी आमचा शिक्षक कोण होता, त्याने आम्हाला काय शिकवलं, आणि एक आठवण काढली म्हटलं त्याच्या घरी गेलो, आशीर्वाद घेतला, कुठल्या आहे त्या घरात राहतो का काय करतो हे आम्ही बघत नाही, पण त्याचा आशीर्वाद घेतो. हाच त्या ठिकाणी त्या शिक्षकाचं नेतृत्व असतं. असं जर विचार करायचा असेल तर जास्तीत जास्त व्याख्यानं व्हावी, ह्या जुन्या मंडळींची असणारे ज्येष्ठ थोर मंडळींची आठवण निघावी, त्यांनी केलेल्या कार्याची आठवण निघावी, त्यांनी सांभाळलेला समाज त्यावेळेचा कसा सांभाळला गेला होता ह्याची आठवण निघावी. आणि ही सगळी गोष्ट जर तरुण पिढी समोर गेली तर नक्की त्या व्हॉट्सअपचा वापर हा व्हॉट्सअपलाच होईल, इतर ठिकाणी होणार नाही. आणि देश वाढायला ही गोष्ट दिली होती. मला अजून आठवतंय की जे त्या काळात राजीव गांधीने IT वाढवलं, म्हणजे त्या ठिकाणी HTD बूथ सुरुवात झाली. आज किती गोष्टी आपण विसरून गेलो, पण हा IT सेगमेंट वाढला हा कशासाठी तर कुठेतरी विकास व्हावा, त्यासाठी विकास नक्की झाला. त्या विकासाबरोबर सुद्धा त्याचा आपल्याला दुरुपयोग सुद्धा झालेला आपल्याला दिसतो. हा कुठेतरी योग्य ठिकाणी जावा. शेवटी आपलं भविष्य हे आपणच आहोत, आपली मुलं आहेत. बदल घरातनं घडला तर नक्की समाजात घडेल. असा विचार करणं चुकीचं आहे की त्यांनी आधी बदलावं मग आपण बदलू. आपणच बदललो तर नक्की समाज बदलेल. काही एखाद दुसरा घटक बाहेर राहिला तर तोही आपल्यावर राहता राहता बदलेल. असा एक विचार घेऊन नक्की आपण असेच व्याख्यानं घ्यावे. आणि खऱ्या अर्थाने मी सुनीलरावना, त्याचबरोबर बाबूराव शिंदे साहेबांना व सर्व आपल्या टीमला शुभेच्छा देईन की अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण केलेले मला बोलवलं. आणि खऱ्या अर्थाने पुढचे तुमचे प्रत्येक कार्यक्रमाला मी यायचा 100% प्रयत्न करेन, कारण की जे कोण आपण इथं बोलवाल त्याच्याकडनं नक्कीच आम्हाला इनपुट मिळेल आणि आम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करायला ओपन असतो. एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. दादांच्या विचारांचा वसा
काही संस्थांमध्ये जिवंत आहे आणि त्या माध्यमातून त्यांची विचारदिंडी चालू राहिली पाहिजे असे मत आपण व्यक्त केले. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष प्रतीकजी पाटील, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते ज्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केले ते आपले भावेसाहेबजी, या नगरीच्या नगराध्यक्षा नीता माने, नूतन नगराध्यक्ष आनंदा गोरे, बाबुरावजी शिंदे ज्येष्ठ पत्रकार, इटकर साहेब हे अत्यंत आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आणि मंचावरील सर्वच कार्यकर्ते. महत्वाचं ताईसाहेबांचं नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आदरणीय ताईसाहेब आणि मंचावरील सर्व कार्यकर्ते बंधूंनो, समोर बसलेले सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी नगराध्यक्ष, बंधू भगिनी, युवक मित्र, प्रथमतः आभार मानण्यासाठी मी उभा आहे. तर प्रथमच आदरणीय आम्ही वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी यांचं दैवत आहे ते वसंतराव दादा पाटील आणि त्या दैवताला प्रथमतः मी मनापासून वंदन करतो आणि या आभाराच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. खरं भावेसाहेबांनी जे दादांच्या जीवनाचे सगळे प्रसंग सांगितले, खांद्यातून आरपार गेलेली गोळी हे दादांना मिळालेले एक मिडल आहे. खरोखर खऱ्या अर्थानं ते एक मिडल आहे. त्या पुरामध्ये उडी टाकली, खंदकात उडी टाकली, पुरामध्ये उडी टाकली, परत पलीकडच्या तीराला गेले, गोळी मारली, पुन्हा त्याला अटक करण्यात आली. दादांनी हे सगळं भोगलं, सगळे हालापेक्षा त्याला भोगावं लागल्या. परंतु एकच गोष्ट महत्वाची, संघटक वृत्ती. यशवंतराव चव्हाणांना दादांचा जो आधार होता, समाजातल्या एकवटलेल्या माणसांना, कार्यकर्त्यांना एकत्रित करावं आणि त्यांनी मन जुळवायचं काम करावं, तर ते फक्त वसंतराव दादांनी. मोठी टीम, मोठी फळी आणि म्हणूनच इंग्रज सरकारला जेरी सांगण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी केले. दादांचा जीवनपट साहेब, मी नेहमी दर 13 तारखेला किंवा 1 मार्चला जो कार्यक्रम विद्यालयामध्ये होतो त्यावेळी माझ्या विद्यार्थ्यांना सतत या सगळ्या गोष्टींची आठवण देतो. दादा काय होते, दादांनी शेतकऱ्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी काय केलं. आता एक त्यांनी उदाहरण सांगितलं, महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आपल्या विद्यार्थ्यांना होता येत नव्हतं. मेडिकल कॉलेजला मान्यता, दादा मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेजला मान्यता दिली. इंजिनियर होता येत नव्हतं, दादांनी इंजिनियर या राज्यातले आपले झाले पाहिजेत म्हणून विनानोंदन तत्वावर का होईना पण त्या मान्यता दिल्या. दादा कमी शिकलेले होते, दादा कमी बोलत होते, पण त्यांचं कर्तृत्व अतिशय महान होतं आणि त्या कर्तृत्वाची घडी पुन्हा एकदा जुळवण्याचं काम आत्ताच्या भावेसाहेबांनी आणि प्रतीक पाटील यांनी सांगितलेलं आहे. सुनील मानेंच्यावर जबाबदारी दिलेली आहे. ही घडी सुनील मानेजी तुम्ही याच पद्धतीनं चांगली तयार ठेवा, तयार करा आणि दादांचं हे जीवन सर्व कार्य लोकांच्या पुढे जीवनपट मांडूया. आम्ही शिक्षण संस्था चालू केली साहेब, त्यावेळेला दादा हे सांगली जिल्ह्याचे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं काय काम आहे आणि या शिक्षण संस्थेला आम्ही दादांचं मोठे मनानं नाव दिलेलं होतं. त्यावेळेचे या जिल्ह्यातले मंत्री किंवा या जिल्ह्यातले नेते मंडळी, उदाहरणार्थ शंकरराव जगताप, या माणसाने फार मोठा विरोध केला. मी दादांना सांगितलं, दादा हे शंकरराव जगताप नेहमी आमच्या विद्यालयाला त्रास देतात. दादांनी शंकररावला सांगितलं, शंकरराव हे माझे 2 कार्यकर्ते आहेत, गुलाबराव माने आणि शिवाजीराव माने, यांना त्रास देऊ नका. एक शैक्षणिक काम करते, राजकीय कामात तुम्हाला काय अडथळा आणणार नाही, तेव्हा तसा काही त्रास देऊ नका. दादांनी 2 शब्दामध्ये सांगितलं, शंकररावची आम्हाला अडवणूक बंद झाली, आम्हाला आमचा उत्कर्ष प्रगती करण्यामध्ये एक चांगली वेळ मिळाला. तेव्हा आपल्याला दादांच्या या पुण्य सन्मान निमित्त किंवा जयंती निमित्त आपण या ठिकाणी भावेजी आपण आला, फार जबरदस्त मार्गदर्शन केलं, अतिशय मनापासून आम्हाला सर्वांना आवडलेलं आहे. अशी माणसं दादाच्या बाबतीमध्ये म्हटलं तसं आपल्याही बाबतीमध्ये
आम्हाला म्हणावं लागेल, खरोखर अशी माणसं पुन्हा पुन्हा आम्हाला भेटावी आणि असंच मार्गदर्शन आम्हाला मिळावं. दुसरे अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव दादांचे नातू प्रतीक पाटील यांना अनेक वेळा मी सांगलीमध्ये भेटलो. आपण या रेहमतपूर मध्ये आम्ही काय करतोय, दादांच्या नावाची सेवा आम्ही काय पद्धतीने करतोय या आणि बघा आणि आम्हाला थोडंफार कधीतरी सहकार्य द्या. मान्य केलं त्यांनी. बऱ्याच वेळा येऊन गेले, आम्हाला भेटून गेले आणि भाभीनी सुद्धा आम्हाला खूप मदत केलेली आहे पाठीमागं. तेव्हा याच पद्धतीने आपण सहकार्य देण्यासाठी भूमिका धरावी. या कार्यक्रमासाठी आवर्जून इटकर साहेब हे डी.वाय. पाटील यांचे या संस्थेतील एक प्रतिनिधी आहेत आणि अतिशय त्यांचा हा विषय दादांच्या जीवनाच्या बद्दलचा विषय त्यांचा आवडता आहे. साहित्य संमेलनामध्ये ते भाग घेतात, ते या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला पुढचं व्याख्यान डी.वाय. पाटील यांचं मिळणार आहे आणि ते इटकर साहेबांच्यामुळे मिळणार आहे. आमचं पुढचं व्याख्यान या संस्थेच्या वतीनं जे व्याख्यान पुढचं होणार आहे 13 जानेवारीला ते डी.वाय. पाटलांचं असेल आणि दादांचा सच्चा सेवक यशवंत हप्ते म्हणून त्याच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कार्यक्रम होईल. तेव्हा आपण सर्व मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार. मी पद्मश्री डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं या मंचावरील सर्व बंधू भगिनी यांचं मनापासून आभार मानतो. समोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो अत्यंत मनापासून आपले आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.